कुठं शेत आहे बोला इकडं काय काम आहे हे बघा हे यांचं असं काम आहे काही नाही मुद्दाम अशी खडी टाकलेली आहे खालची डांबरीवर काही नाही अजिबात फक्त यांचे ज्या ग्रीड मारलेले आहे त्या वडनं हे बघा ही बघा ही बघा अजून इकडे घ्या अजून इकडे घ्या ही थूकपट्टी लावायची कामं चालली त्यांची हो घ्या अजून इकडे हे बघा ही पोझिशन बघा हा इथं काय आहे टाकलेलं आहे काही नाही हो इथे या ही बघा ही एक सोडा हा सोडा चला हा दिसणार नाही हा बघा हे बघा कमीत कमी 2 किलो खडी वरतीच आहे बघा हे बघा त्यांची या कामा हे बघा इथं बघा फक्त वरती धपकीच मारून ठेवले खडीची बाकी काय नाही हे बघा हे बघा हे बघा अर्ध खड्ड तसेच आहे हे काय काम कुणाच्या नावावर कालकाईमध्ये हे मजूर सोसायटीचे आहेत एक मिनिट मजूर सोसायटीचे आहेत का तिथं त्या कॅमेऱ्यासमोर मजूर सोसायटीचे आहे नाही हे पुन्हा कुणी चालू करायला सांगितलं नाही तुला कुणी नाव त्याला बंद करायचं साईज द्या आणखी कुठचं काम करतोस तू आणि कोंदराळचं झालं कंप्लीट ते तूच केलं हो मजूर सोसायटीचे मजूर होते हो काय हो मी स्वतः चेअरमन आहे ना चेअरमन तू आहे मजूर सोसायटीचा आणि बाकीचे हे काय मला त्या यादी दाखव मजूर सोसायटी इथं अवेलेबल आहे मी तुम्हाला अवेलेबल करून देतो चालेल आणि हे मजूर सोसायटीचे आहेत नाही हे सोसायटीचे नाहीत मजूर मग कारण का उभी कर उभी कर सगळ्यांना कोणाला लाईनीत आता काम करते ते समोर येऊ दे वर्षभर करायचं आहे दादा वर्षभर हा करायचं मान्य आहे देखभाल ना. दुरुस्ती वर्षभर करायची माहिती आहे आम्हाला हा, मग वर्षभर असतं ते नाही पण हे दाखव मजूर सोसायटीचे नाही तर सोसायटीचे मजूर सोसायटी कुठली सोसायटी कुठली कुणाचं ह्या कामावरची सोसायटी कुठची आहे ही काळकाई मजूर आहे काळकाई मजूर मग त्याचे मजूर आणून त्याचं मला माहित नाही ते मला माहित नाही मला सुपरविजनचं काम दिलंय त्यामुळे मी ते करतो इकडे चेअरमन तू आणि इकडे हे आता काम मला काम एक काम आहे ना त्याच्या येऊ दे ना काळकाईचे येऊ दे ना लोक लेवल नसले तर तुम्ही कशाला हे करताय ना हळू कशाला चालेल मी करतो हा ज्यांचा आहे त्यांना फोन हा संतोष पांडुरंग घोसाळकर राहणार घोसाळे तालुका मंडणगड आज या ठिकाणी हे पत्रकार सोबत आलेले असताना या म्हाप्रळ पंधेरी रस्त्याला डांबरीकरणाचं मजूर सहकारी संस्थेमार्फत काम सुरू आहे परंतु मजूर सहकारी संस्थेचे एकही मजूर या कामावर नाही आहेत अन्य कोण खाजगी ठेकेदार परराज्यातील कामगार या कामावर काम करत आहेत आणि ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की पायाने किंवा हाताने खडी निघेल आणि ऑइल मिश्रित डांबर मारत आहेत आणि हे एवढं निकृष्ट दर्जाचं काम या शाखा अभियंत्यांना कार्यकारी अभियंत्यांना उपअभियंत्यांना अधीक्षक अभियंत्यांना यांच्या त्यांना लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी कानाडोळा केलेला आहे आणि मार्च एंडला ही देखभाल दुरुस्तीची कामामध्ये एवढा हजारो कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे आणि त्या ठिकाणी मी बांधकाम मंत्री यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे अन्य खात्यातील सचिवांना अन्य खात्यातील मुख्य अभियंता सचिव त्यांचे प्रधान सचिव यांनाही पत्र दिलेलं आहे परंतु या कामाकडे लक्ष द्यायला कोणालाही या ठिकाणी दिसत नाही आहे या ठिकाणी इथून 100 मीटर अंतरावर एक भला मोठा खड्डा पडलेला आहे खड्डा ग्रामस्थांनीच भरला तो परंतु त्यावर आज सार्वजनिक बांधकाम खात्यानं लक्ष द्यायला वेळ नाही रस्त्याच्या कडेला जी झाडी आहे त्या झाडी आज एखादी गाडी सिंगल गाडी जाण्यापुरती रस्ता आहे आणि अशा रस्त्यावर 82 हजारो कोटीचा कामं काढत आहे हे काम 27 लाखाचं आहे गेल्या वर्षीला 36 लाखाचं होतं त्याच्या
अर्ध्या वर्षीला 47 लाखाचं होतं. या कामांवर दिशादर्शक फलक नाही, गाळस्टोन नाही, फरलांग स्टोन नाही, इतर ज्या बाबी असतात त्या दिशादर्शक फलक नाही आहे. अशा बाबी असताना मात्र बिलं काढण्याचं काम तेवढं चालू आहे आणि जनतेच्या पैशाचं लयलूट चालू आहे. म्हणून या कामाकडे राज्य शासन तरी लक्ष देईल का आणि असल्या भ्रष्टाचारांच्या पाठीमागे SIT लावेल का, ही सर्व ग्रामस्थांची व मी घोसाळकरांची प्रार्थना आहे.